या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील लढत माकप, भाजप, काँग्रेस, उद्धव सेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक 14 मधील लढत MIM आणि 3 काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे। स्थानिक नेत्यांना आपल्या राजकारणात मतदान मिळवण्याची किती धमक आहे हे दाखवावे लागेल। भाजप, माकप, काँग्रेस, उद्धव सेनेसाठी प्रभाग क्रमांक 13 महत्त्वाचा आहे। मागील निवडणुकीत या प्रभागातून माकपच्या कामिनी आडम, भाजपचे सुनील कामाठी, प्रतिभा मुदगल, श्रीनिवास रिकमले असे 4 सदस्य निवडून आले। 2 वर्षांपूर्वी सुनील कामाठी आणि प्रतिभा मुदगल यांचे पती सुनील मुदगल यांचे निधन झाले। भाजप नेते या प्रभागात नवे चेहरे देण्याच्या विचारात आहेत। माकपचे माजी आमदार नरसई आडम यांचे घर या प्रभागात आहे। मागील निवडणुकीत 4ही जागांवर माकप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना चांगले मतदान झाले होते, त्यामुळे या ठिकाणी माकप आणि काँग्रेसची आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांचे घरही याच प्रभागात आहे। उद्धव सेना या प्रभागात स्वतंत्र लढवण्याच्या तयारीत आहे। मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून MIM चे रियाज खरादी, शहाजिदा बानो शेख, वहिदा बानो शेख, काँग्रेसचे रफिक हत्तुरे असे 4 सदस्य निवडून आले। काही महिन्यांनी रफिक शेख यांचे निधन झाले, त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांचे बंधू तौफिक हत्तुरे हे निवडून आले। MIM चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या दृष्टीने हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे। MIM कडून शाब्दी यांचे बंधू मुस्तफा यांचे नाव चर्चेत होते। विधानसभा निवडणुकीत शाब्दींनी काँग्रेस सोडून MIM मध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारीचा शब्द दिला। माजी गटनेते रियाज खरादी यांचीही स्वतंत्र मोर्चे बांधणी चालू आहे। काँग्रेसचे शोएब महागामी, रियाज हुंडेकरी, नसीमा खलिफा यांच्या प्रभागातून नसीमा खलिफा यांच्या माध्यमातून प्रभागात कार्यक्रम सुरू आहे। अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, युवक अध्यक्ष नजीब शेख यांच्याकडून बैठकांचा जोर सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।